नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा आपण ऐकत आहात. विविध घटनांचा आढावा, विविध बातम्यांचा मागोवा आणि विश्लेषण. मॅक कट्टा वेगवेगळ्या बातम्या, घटना, प्रसंग आणि घडामोडी आपल्यापर्यंत आणत आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं महाराष्ट्र दौऱ्याविषयी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी नुकताच गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांचा राज्यातल्या काही भागांचा दौरा झाला. नागपूर, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर या भागात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विभागीय बैठका घेतल्या. हा सगळा दौरा स्वाभाविकच आगामी कधीही आता घोषित होतील त्या महाराष्ट्र विधानसभांसाठी झालेला आहे. त्यामुळे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणचे आमदार, खासदार, विविध स्तरावरचे नेते, कार्यकर्ते या सगळ्यांशी अमित शहा यांनी संवाद केलेला आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. हा पहिल्या टप्प्यातला दौरा पूर्ण झालाय. दुसऱ्या टप्प्यातला दौरा त्यांचा लवकरच सुरू होईल आणि जो भाग महाराष्ट्राचा राहिलेला आहे तिथे ते जाऊन अशाच प्रकारच्या बैठका, सभा घेतील. अमित शहा यांचा दौरा पूर्ण झाल्यानंतर किंवा किंबहुना दौऱ्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमित शहा यांची एक स्वतंत्र अशी ओळख आहे. गृहमंत्री या नात्याने 370 कलम रद्द करण्याकरता जे प्रस्ताव मांडला गेला होता त्यावर त्यांनी लोकसभेत केलेलं भाषण आजही अनेकांच्या आठवणीत असेल. अतिशय ठोस आणि ठाम भूमिका असा अमित शहा यांचा स्वभाव आहे. 2014 साली लोकसभेत उत्तर प्रदेशमध्ये जो भाजपाने मोठा विजय मिळवला होता त्या विजयाचे रणनीतिकार म्हणून अमित शहा यांची ओळख आहे. लोकसभा जिंकल्यानंतर 2014 साली महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतलं सगळं नियोजन अमित शहा यांनी केलं होतं आणि त्यामुळे एका अर्थाने 2014 नंतर पक्षाची सूत्र हाती घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं स्वरूप बदलणं, संघटनेचं स्वरूप बदलणं आणि पक्षाला निवडणुकीच्या राजकारणाकरता सतत तयार करणं याकरता अमित शहा यांनी आग्रह धरलेला आहे, त्याला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे अमित शहा अतिशय व्यावहारिक बोलतात. ते ज्या पक्षाचे नेते आहेत तो भारतीय जनता पार्टी म्हणजे पूर्वाश्रमीची जनसंघ आहे. त्यामुळे आपल्या पक्षाची सैद्धांतिक भूमिका काय आहे, काय मूल्य, नैतिकता आणि आदर्श यावर आपला पक्षाचा विस्तार झालेला आहे याची पूर्ण जाण असणारे अमित शहा मात्र बदलते जे राजकारण आहे, जे स्पर्धात्मक आहे, कुरघोडीचं आहे आणि विरोधाच्या राजकारणी आता जो द्वेषाचा मार्ग पत्करलेला आहे त्या राजकारणात जर पक्षाला जिंकायचं असेल तर काय केलं पाहिजे या विषयात अतिशय स्पष्ट आणि ठोस भूमिका घेतात. त्यामुळेच अमित शहा यांची वक्तव्य चर्चेचा विषय होता, त्याच्यावर टीका टिप्पणी होते. अमित शहा यांनी असा थेट प्रश्न विचारला की मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निशाणी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची निशाणी याच्यावर तुम्ही शिक्का मारणार की नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. कारण हे दोन पक्ष आता महायुतीचा भाग आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि हे तिघं जर जिंकले तर परत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं सरकार येईल, महायुतीचा मुख्यमंत्री येईल. लोकसभेत काही गोष्टी जाणवल्या की भाजपाचा जो स्वभाव आहे अपवाद वगळता ज्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी युती करते त्या पक्षाबरोबर भारतीय जनता पार्टी अधिकाधिक प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करते, आपली मतं त्याला ट्रान्सफर होतील असा प्रयत्न करते. लोकसभेत असं लक्षात आलं की अजितदादा पवार यांच्या पक्षाची मतं, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची मतं ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता त्यांना मिळालेली नाहीत असा एक चर्चा केली गेली, काही ठिकाणी आकडेवारी दिली गेली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना अमित शहा यांनी ठोसपणे सांगितलेलं आहे की आपल्याला जिंकायचंय आणि आपण केंद्रात सत्तेत आहोत आणि भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. महाराष्ट्राची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे, कारण ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतरचं, निकालानंतरचं भारतीय राजकारणाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच ही निवडणूक जिंकण्याची अधिक जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे अजितदादा पवार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करतील, काय भूमिका घेतील, ते काय विचार करत असतील ह्यापेक्षाही भाजपाला विचार प्राधान्याने करावा लागेल. जिंकणं, जिंकणं आणि जिंकणं. आणि या जिंकण्याचं सूत्र असं आहे की अजितदादांचं घड्याळ,
आणि एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण हा कमळा इतका जोरकसपणे चालवावा लागेल. बाकी अमित शहा यांनी भाषणात अनेक मुद्दे मांडलेले आहेत. आतले बाहेरचे, भारतीय जनता पार्टीतली नाराजी, तिकीट नाकारली जाणार आहेत. कारण स्वाभाविकच आहे, मुळातच आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या 90च्या दशकात शिवसेना भाजप युती झाली तिथपासनं भारतीय जनता पार्टीनी काही मतदारसंघ हे स्वाभाविकपणे शिवसेनेला देऊन टाकले. त्या देण्यामुळे त्या ठिकाणची स्थानिक नेतृत्व तयार झालं नाही. अनेक विधानसभेचे मतदारसंघ किंवा असे आहेत की जिथे भाजपचा आमदार दीर्घकाळ नाहीये. 2014ला ज्यावेळी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे विधानसभा लढवली त्याचा त्यांना उपयोगही झाला. 125 जागा निवडून आल्या आणि भाजप स्वतंत्रपणे लढण्याचा कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह होता, एक जोश होता आणि अख्खा पक्ष त्या सगळ्या वातावरणात कामाला लागला होता. या पार्श्वभूमीवर 2019ला उद्धव ठाकरे यांनी घेतलेली फारकत, 2.5 वर्षाचं विरोधी पक्षनेतेपद, त्यानंतर मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरची सत्ता, त्यानंतर मग आता सोबत अजितदादा पवार राष्ट्रवादी यांच्याबरोबरची सत्ता. यामुळे त्या ठिकाणचे जे भाजपाचे इच्छुक आहेत त्यांना असं वाटतं आता आपण खासदार होऊ, आता आपण आमदार होऊ, आपल्याला तिकीट मिळेल, कुठे अन्य सत्तेतनं तयार होणारी पदं मिळतील, ती डावलली जाते, संधी डावलली जाते. त्यामुळे एका विशिष्ट स्तरावरचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो नेत्याच्या श्रेणीत गेलेला आहे तो काहीसा नाराज आणि त्यामुळे काहीसा बचावात्मक पवित्रा घेणारा, थोडा मागे असणारा असतो. लोकसभेच्या निवडणुकीत नेमकं महाराष्ट्रात तेच झालं का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या पार्श्वभूमीवर कुठल्याही स्तरावरच्या भाजपच्या कार्यकर्त्याला, नेत्याला निवडणुकीच्या विधानसभेच्या ह्या सगळ्या कालखंडात दूर राहता येणार नाही. प्रत्यक्ष काम करावं लागेल आणि ते काम फोटो किंवा कागदावर न राहता थेट फील्डवर करावे लागेल. अशा प्रकारच्या सूचना अमित शहा यांनी दिलेल्या आहेत. आपल्या भाषणातनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा याकरता ते काही बाबतीत आग्रही राहिले होते. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा हे भारतीय जनता पार्टीचे पारंपरिक बालेकिल्ले आहेत. तिथून किमान 75 जागा आपण जिंकल्या पाहिजेत असं एक गणित अमित शहा यांनी मांडलेलं आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विदर्भ आणि मराठवाड्यात घवघवीत यश मिळवलं होतं. परंतु 2019च्या निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली आणि त्यामुळेच 2014चा जो 125चा आकडा होता तो एकदम 2019ला 105चा आला. तो 105चा आकडा आल्यामुळेच त्यावेळी उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांनी आग्रह धरला, मुख्यमंत्रीपद द्या. त्या आग्रहातनं युती फुटली. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभेत आता ही निवडणूक जिंकली पाहिजे असा चंग अमित शहा यांनी बांधलेला आहे. आणि मग त्याकरता जे निवडणूक जिंकण्याकरता करणं गरजेचं आहे ते कार्यकर्ता स्तरावर सगळ्यांनी केलंच पाहिजे. अशा प्रकारची ठोस, काहीशी कडक भूमिका अमित शहा यांनी घेतलेली. आपल्याला आता ही अमित शहा यांनी घेतलेली भूमिका कार्यकर्ते, नेते कसे स्वीकारतील, त्यानुसार कामाला लागतील का, काय प्रकारचं धोरण भारतीय जनता पार्टी अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर आखेल हे सगळं टप्प्याटप्प्याने दिसून येईल. पण ह्याचा फलनिष्पत्ती ही निकालानंतरच करणार आहे. त्यामुळे अमित शहा यांचा पहिल्या टप्प्यातला दौरा संपलाय. दुसऱ्या टप्प्यातला दौरा आता लवकर सुरू होईल आणि महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी विधानसभा जिंकण्याची काही नवी रणनीती, काही योजना आखेल. एक नक्की आहे की अमित शहा यांच्या दौऱ्याची चर्चा झाल्यामुळे, त्यावर टीका टिप्पणी झाल्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र परत एकदा केंद्रस्थानी आलेला आहे. बघूया मंडळी अमित शहाच्या दौऱ्याचा भाजपला कसा फायदा होणार आहे. आज इथेच थांबूया मॅक कट्ट्यावर. कट्टा मकरंदचा, खुल्या चर्चेचा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.